कोयना विभागातील मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे पर्यटन स्थळ बामनोली या गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून सर्वप्रथम या विभागातील ही 5 यात्रा असते, त्यामुळे भाविक भक्तगण भरपूर प्रमाणात उपस्थित असतात। शहराकडून तसेच आजूबाजूच्या परिसरातील कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील भाविक भक्तांनी दर्शन या ठिकाणी घेतले। या कार्यक्रमाला सातारा जावळीचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे उपस्थित राहून श्री भैरवनाथाचे त्यांनी दर्शन घेतले आणि भाविक भक्तगणांना शुभेच्छा दिल्या। तसेच विभागातील पर्यटन विकास कसा वाढेल यावर शुभेच्छांमधून उल्लेख केला। नंतर ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। रात्री 12 वाजता छबिना काढण्यात आला। यावेळी विभागातून आलेल्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। पहिलं तर बामनोलीच्या श्री भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं आज बरेच लोक आज इथं बामनोलीला मी यात्रेच्या माझ्या सर्व स्थानिक मुंबईकर त्याचबरोबर भागातून आलेल्या सर्व भक्तांना मनापासून यात्रेच्या शुभेच्छा देतो। मगाशी सांगितलं तसं बामनोलीची ओळख या विभागामध्ये आणि जावळी तालुक्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यामध्ये एक वेगळी ओळख आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बामनोलीला चुकून कुठेही जाता येत नाही वस्तुस्थिती आणि म्हणून या गावाचं महत्त्व पहिल्यापासून राहिले। गेले अनेक वर्ष इकडं विधानसभा पुनर्रचना झाल्यानंतर आमदार झाल्यावर आमचे मित्र आणि बामनोलीचे सरपंच राजेंद्र सपकाळ त्याला प्रेमाने सगळे चंदू शेठ चंदू सपकाळ म्हणतात, ते आवर्जून सगळ्यांना बोलवत असतात। मला तर हमखास बोलवत जातं आणि त्यांचा सगळ्यांना भरपूर आग्रह असतो। ग्रामस्थांचं भरभरून प्रेम आत्तापर्यंत मला मिळाले। आज अनेक विकास कामं गावातली सुरू झालीत। त्याचबरोबर पर्यटनाबद्दल पण मी काही गोष्टी मुद्दामून तरुण पिढी इथं असल्यामुळे मुंबईची मुलांपुढे मांडल्या आणि मला नक्की खात्री आहे की जो प्रकल्प या ठिकाणी MTDCच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता होऊ घातलेलं आहे त्याच्यातनं फार मोठी आर्थिक क्रांती पर्यटनाच्या माध्यमातून बामनोलीच्या परिसरात होईल आणि आज जी आपली मुलं मुंबईला आहेत, माकाडीमध्ये असतील, नोकरीला असतील, कुठे असतील, ती मुलं परत यायला सुरुवात या प्रकल्पामुळे नक्की होईल। सगळ्या बामनोलीच्या श्री भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भैरवनाथाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहावा। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणारे जे संकट आहेत ती भैरवनाथाच्या आशीर्वादानं दूर व्हावीत। आज मुळशीवरनं पण इथं पाहुणे मंडळी आलीत, त्यांचं पण मी आपल्या बामनोलीत स्वागत करतो कारण मुळशी पुणा हा मोठा जिल्हा आहे, तालुका मोठा आहे आपल्यापेक्षा, पण तरी आवर्जून इथं आले त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना नक्कीच आमचा सातारकरांचा पाहुणचार आवडेल अशी खात्री आहे। परत एकदा भैरवनाथाच्या यात्रेच्या यांना मनापासून शुभेच्छा।